ही पाईपलाईन टाकली होती जी GI ची दिसते ना ती, परंतु मागील 1.5 वर्षापासून त्याच्याच बाजूला सेम त्याच व्यासाची 6 इंचाच्या 2 पाईपलाईन त्यांनी जोडलेल्या आहेत आणि त्या पाईपलाईन मधनं दररोज लाखो लिटर, म्हणजे आम्हाला फक्त सकाळी 1.5 तास आणि संध्याकाळी 1.5 तास पाणी येतं, परंतु विचुंबे आणि देवत या गावांना त्या तिथले ग्रामपंचायत या माध्यमातून पाणी चोरी करत आहेत आणि त्यांना 24 तास पाणी पुरवठा आहे. आपण जो त्यांना पाणी देतो तो 1400 युनिट नंतर बंद होतो, परंतु या 2 लाईन त्यांनी इलिगली केल्यामुळे जवळजवळ 24 तास लाखो लिटर पाणी ते आपलं चोरत आहेत आणि नवी मुंबईचं पाणी चोरत असताना महानगरपालिका फक्त बघायची. या असं पालिकेने मे मध्ये त्यांच्यावर कारवाई पण केली या मे मध्ये आणि तो पूर्ण खड्डा बुजवला कॉन्क्रीट टाकून. जवळजवळ 300-400 पोलीस नेऊन त्यांनी ते बुजवला होता, परंतु लगेच दुसऱ्या दिवशी परत त्यांनी तो खड्डा खोदला आणि ही जी पाईपलाईन आहे ती तिथं हे बघा, या 2 पाईपलाईन आहेत ना, या अशा त्यांनी टाकलेल्या आहेत आणि जवळजवळ लाखो लिटर पाणी चोरलं जातंय. तर परंतु प्रशासन गप्प. आम्ही शिंदे साहेबांना भेटलो, परंतु ते बोलतात की आम्ही कारवाई नाही करू शकत, तिथले गाववाले मारायला धावतात किंवा काय. मग पोलीस कुठे आहेत आणि हे गुन्हा का नाही दाखल करत त्यांच्यावर? यांनी 80 लाखाची त्यांना दंड आकारलाय. जवळजवळ 6 महिने झाले दंड वसूल करणं त्यांना अपयश आलेलं आहे आणि आता मी मागणी केल्यानंतर परत 40 लाख त्यांना दंड लावणार असं बोलतात. पण ती ही जी पाईपलाईन 2-2 पाईपलाईन टाकल्या तर तोडत का नाहीत? अगर जर यांना एवढीच भीती वाटते मग पोलीस प्रशासन काय करते आणि हे स्वतःहून गुन्हा का नाही दाखल करत त्यांच्यावर? नवी मुंबईचं पाणी चोरलं जात असताना की यांचे कोण इंजिनियर याच्यामध्ये काय खातात का? कारण जवळपास 10 लाखाचा हे पाणी कर आपला ते चोरतात, म्हणजे 10 लाख महिन्याला आपल्याला यायला हवे या एक्स्ट्रा पाईपलाईन मधनं, परंतु एकही पैसा आपल्याला येत नाही. 80 लाखाची थकबाकीची नोटीस त्यांनी दिलेली आहे बघा, पण याचं काय हेच नाही. ही बघा, ही पालिकेने त्यांना रितसर नोटीस काढलेली आहे. 80 लाख भरा. तारीख हे करा, डिक्लेअर करा तारीख. 12 मे मध्ये, 12 मेला आता, परंतु पाठपुराठा काहीच नाही.